नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा पोरींनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की कष्ट करणारा, प्रामाणिक, 2-4 पैसे कमी जास्त मिळवणारा गुणी मुलगा आम्हाला नवरा म्हणून नको, तर हवा अंतर्मनाच्या खोलात जाऊन सुखद अनुभव देणारा तो एक छपरी. बरोबर ना? सध्या एकूणच परिस्थिती अशी दिसतेय. कलियुगातील या घटना बघता कलियुग आज संपतंय का उद्या संपतंय असा प्रश्न बरेचदा पडतो. चला तर मग बोलू आज पोरींच्या स्वैराचाराबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रथमतः सूचना, सदर व्हिडिओ ही संपूर्णपणे पोरांच्या बाजूने आहे. त्यामुळं पोरींचं सुद्धा एक मत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता किंवा आपण आपली एक उत्तम अशी व्हिडिओ बनवून युट्यूबवर टाकू शकता. सध्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी या नवदाम्पत्याच्या हनीमूनची स्टोरी एकदम ट्रेंडिंग मध्ये आहे. हे दोघे हनीमूनला मेघालयला गेले असताना आपल्या सुंदर अशा पतीला म्हणजेच राजाला या सोनमने आपल्या अंतर्मनाच्या खोलात जाऊन सुखद अनुभव देणाऱ्या छपरी बॉयफ्रेंडच्या मदतीने आणि त्याच्या छपरी कॉन्ट्रॅक्ट किलरच्या मदतीने क्रूर पद्धतीने मारून टाकलं असं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे. आणि त्यानंतर हीच सोनम आपण किती निष्पाप आहोत, आपण किती साधेभोळे आहोत हे सिद्ध करायचा प्रयत्न करत आहे. वरचेवर अशा या घटना घडत आहेत, तर या घटनांचं नक्की कारण तरी काय? कधी विचार केलाय का आपण? नाही करत आपण विचार. तर याचं कारण एकच आहे. मी मगासपासून 2दा शब्द वापरला की अंतर्मनाच्या खोलातील सुख. होय, अंतर्मनाच्या खोलातील सुख. आता अंतर्मनाच्या खोलातील सुख यावर आपण सविस्तर बोलणारच आहोत. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं की हे सुख म्हणजे नक्की काय हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. एक राजा आपल्यातून निघून गेला. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे की एका बापाला, एका आईला आपल्या मुलाची तिरडी उचलायला लावणं याच्या इतपत दुःख जगात कुठलंही नाहीये, हे लक्षात ठेवा. परंतु घडलेल्या या वाईट गोष्टीमध्ये सुद्धा एक चांगली गोष्ट दडलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागतंय. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय? तर ऐका. आज राजाला संपून टाकलं. संसार पुढं झाला नाही. पुढं येणाऱ्या काळामध्ये जे काही गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा होईल नाही होईल हा भाग वेगळा. परंतु राजा आणि ही त्याची तथाकथित होणारी राणी सोनम यांचा संसार हितच थांबला. परंतु जर ही आज अशी घटना घडली नसती तर ही बाई घरात आली असती. समाजाच्या प्रेशरनं, नातेवाईकांच्या प्रेशरनं राजानं हा संसार पुढे नेला असता. परंतु यापुढं त्याचं घराची वाट ही लागली असती. कारण अंतर्मनाच्या खोलातील सुखद अनुभव देणारा तो छपरी या मुलींना विसरायचाच नसतो आणि त्यांचे कारनामे हे चालूच असते. यातून घडलं असं असतं की मुलावर केसेस टाकल्या असत्या की हा बलात्कारी आहे, हा अतिप्रसंग करतो, हा हाणामार करतो. जी काही सगळी कलम जी आहेत ना पुस्तकामधली ती त्याच्यात वापरण्यात आली असती. फक्त मुलाला नाही, त्याच्याबरोबर सासू, सासरे, बहीण, नणंद, जावई जे कोण असतील त्यांना या सगळ्यामध्ये गोवण्यात आलं असतं आणि त्या मुलाच्या आयुष्याची वाट लावली असती ते असतीच. त्याचबरोबर आपल्या पट्टी बांधलेल्या व्यवस्थेनं या पूर्णपणे कुटुंबाला उद्ध्वस्त केलं असतं. यांना तोंड दाखवायला जागा राहिली नसती आणि ते वाट बघत बसले असते की आज मरू का उद्या मरू, म्हणजे आपल्याला मरण कधी येते. ह्यातनच हे असे अतुल सुभाष वगैरे जे आहेत ते घडत असतात. ही घटना यामध्ये होणार नाहीये. एक राजा या कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून यातून निघून गेला. खूप दुर्दैवी घटना आहे, खूप दुर्दैवी घटना आहे. नाहीतर आज यांचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं, संपलं असतं, संपवलं गेलं असतं या समाज व्यवस्थेनं. महत्वाचं म्हणजे आपल्या पट्टी बांधलेल्या व्यवस्थेनं. लक्षात घ्या, ही एक वाईटातली चांगली गोष्ट झाली असं आपण म्हणू शकतो. या पोरींना नक्की झालंय तरी काय हे समजतच नाहीये. एका मुलाच्या आयुष्याची वाट लावण्याचा आणि त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा तुम्हाला कुणीही अधिकार दिलेला नाही, कुणीही अधिकार दिलेला नाहीये.
तुमचं जर खरंच एवढं प्रेम चांगलं असेल, तुमचं नाणं खणखणीत असेल, प्रेम म्हणा, लफडं म्हणा, लढतर म्हणा, जे काय असेल ते असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करा, त्यांना सांगा, किंवा एकतर पळून जावा. सगळ्यात सोपा मार्ग, पळून जावा तुम्ही. आणि तुम्हाला पळायला पण जमलं नाही, तुम्हाला समाजाच्या प्रेशरनं, नातेवाईकांच्या प्रेशरनं तुम्ही लग्नाला जर उभं राहत असाल, तुम्ही त्या पोरग्याला सांगा की बाबा नाही, माझा असा असा आहे, मी जुन्या गोष्टींमधून बाहेर पडू शकत नाहीये आणि मी नवीन गोष्ट ऍक्सेप्ट करू शकत नाहीये. मी तुझ्याबरोबर संसार चांगला वाईट करेन हे मला माहित नाहीये. तू यातनं मला मोकळा कर, तू सुद्धा मोकळा हो. तो पोरगा तुमची नक्कीच यातून मदत करेल. परंतु एखाद्याला वर पाठवणं हा तुमचा अधिकार नाहीये. आणि तुमचे चॉईस कोण असतात, कसले चॉईस असतात, हे छपरी. तुम्ही एक आपल्या शिकलेल्या वगैरे असता आणि तो कुठं तर फडतूस काम करणारा असतो, 4 वर्षानं मोठा, 4 वर्षानं लहान. काय 2 लग्न झालेला, 1 लग्न झालेला, तुमचं चाललंय तरी काय? या गोष्टी कशामुळे होत आहेत? तुमच्यात जे वेस्टर्नायझेशनचं भूत चढलंय ना, फेमिनिझम, इक्वालिटी वगैरे जे असले स्टँडर्ड शब्द तुम्ही वापरता ना, ह्याचं जे भूत चढले ना, ते प्रथमतः उतरवा. तुम्ही वेस्टर्नायझेशन फॉलो करताय ना, वेस्टर्न कल्चर फॉलो करताय ना, तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांच्यासारखं तुम्ही राहा ना. मग ठीक आहे, आज मी आज ह्याच्याबरोबर लॉयल राहीन, 1 वर्ष राहीन, आज सोडलं मी, उद्या त्याच्याबरोबर लॉयल राहीन. मग त्यातनं संसार, मग त्यांची पोरवाळ, मग त्यांचे मदर्स डे, फादर्स डे, हे सगळे वेगवेगळे साजरे करा. तुम्हाला ते नाही करायचंय. परंतु हे तुमचं वेस्टर्नायझेशनचं भूत, इक्वॅलिटी, इंडिपेंडंट, डिपेंडंट वगैरे जे आहे ना, हे तुम्ही कुणाच्या विरोधात दाखवता? एखादा गुणी मुलगा असेल ना, त्याच्या विरोधात तुम्ही दाखवता, त्याच्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावता. ह्या अशा घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत, घडत आहेत, भविष्यात सुद्धा घडणार आहेत. तुम्हाला जर फॉलो करायचं ना वेस्टर्न कल्चर, तर व्यवस्थित फॉलो करा, नाहीतर करू नका. तुम्हाला कुठलाही अधिकार दिलेला नाहीये, कुठल्याही व्यवस्थेने अधिकार नाही दिलेला की एखाद्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा. चला आता आपण बोलू अंतर्मनाच्या खोलातील सुख. यातून तुम्हाला जो अर्थ अभिप्रेत आहे तोच अर्थ यामध्ये आहे. हा शब्द चुकीचा बरोबरचा मी कशा अर्थी वापरला हे ज्याचं त्याने ठरवावं, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. तर हे अंतर्मनाच्या खोलातील सुख कसं आडवं येतं या संसारात ते तुम्हाला मी सांगतो. आता सध्याचा जर ट्रेंड बघितला तर वयाची 25 आल्यानंतरच आता आपण लग्न करू वगैरे अशा चर्चा व्हायला चालू होतात. साधारण 25 वर्ष धरून चला, मुलांचं तर 30-35 असं झालंय की आता काय समजतच नाहीये. मग यामध्ये अपेक्षा जुळतात नाही जुळतात, लग्न ठरतं न ठरतं, या अशा बऱ्याच गोष्टी येतात आणि लग्न हे रखडत असतं. आता तुम्ही जर शारीरिक दृष्ट्या जर विचार केला तर त्या मुलीला स्त्रीत्व येऊन, आता स्त्रीत्व म्हणजे काय ते मला खोलात जाऊन सांगायला भाग पाडू नका. त्या मुलीला स्त्रीत्व येऊन एक 10-15 वर्ष झालेली असतात. त्या मुलाला सुद्धा पुरुषत्व येऊन 10-15 वर्ष होऊन गेलेली असतात. येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये हे स्त्रीत्व आणि पुरुषत्व संपणार असतं, कारण सध्याचं आपलं खाणं पिणं तसं नाहीये. त्यामुळे शारीरिक गरज, शारीरिक भूक ही लागलेली असते आणि ती भूक भागवण्यासाठी वेगवेगळे मार्ग हे शोधले जातात. बरेचदा असं दिसतं या शोधलेल्या मार्गांमध्ये जो पहिला मार्ग जो असतो तो बरेचदा मुली विसरत नाहीत, विसरू शकत नाहीत. मी हे बऱ्याच लोकांकडून ऐकलेलं आहे. मी एक काउन्सिलिंग सुद्धा करतो. वेगळं काउन्सिलिंग आहे माझं, ते मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगेन मी नक्की काय काम करतो ते. तर तो पहिला मार्ग जो आहे तो मुली विसरत नाहीत आणि यातून बऱ्याच गोष्टी पुढे घडत जातात. ही गोष्ट मुलांच्या बाबतीत सुद्धा होते, पण मुलांचा ट्रेंड बऱ्यापैकी असा असतो रात गई बात गई. त्यामुळे मुलांना मानसिक विचार जे असतात, मानसिक त्रास जो होणार असतो त्यातून ते बाहेर पडतात लवकरात लवकर, परंतु मुली बाहेर पडू शकत नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण मुली थोडा जरा विचार करणाऱ्या असतात, थोड्या भावनिक असतात, त्यामुळं ह्या घटना घडत असतात.
तर यामधून बाहेर पडत असताना कसं बाहेर पडायचं, काय मार्ग आहे यातून बाहेर पडण्याचा, तर वेळेत लग्न होणं खरंच गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही एक लग्न म्हणून एक जबाबदारी स्वीकारता, जेव्हा तुम्ही दोन कुटुंब एकत्र येणार आहेत, दोन लोक एकत्र येणार आहेत, भिन्न विचार आहेत, भिन्न मतं आहेत, बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या आहेत, चालीरीती वेगळ्या आहेत. हे फक्त भारतातच घडतं असं नाही, ह्या गोष्टी सगळीकडे घडत असतात, जगामध्ये सगळीकडं असंच असतं. त्यामुळं भारताच्या चालीरीती, भारताच्याच रूढी परंपरा असं काहीही नाहीये. हे जगात सगळीकडे घडत असतं, वेस्टर्न कल्चरमध्ये सुद्धा घडत असतं. त्यामुळं तुम्ही वेस्टर्न कल्चरला फॉलो करतात, त्यामुळे या मल्टिपल रिलेशनशिप्स ओपन होत असतात. या मल्टिपल रिलेशनशिपचं सध्या ट्रेंड काय चालू आहे माहितीये का? यांना काय म्हणतात? सेक्स रिलेशनशिप म्हणतात किंवा सेक्स पार्टनरशिप म्हणतात. आणि साध्या सोप्या भाषेत, गोड भाषेत, मृदू भाषेत फ्रेंड्स विथ बेनिफिट म्हणतात. म्हणजे मला गरज वाटली, मला भूक लागली, दोघांनी यायचं, हॉटेलमध्ये जायचं, खायचं, बाहेर पडायचं. TTMM, तुझं तू माझं मी, संपला विषय. यामध्ये मल्टिपल रिलेशनशिप मध्ये तुम्ही अनेकांशी तुमचे विचार जे आहेत ते जुळवायचा प्रयत्न करता. यातून मग आपलं कन्फ्युजन व्हायला लागतं. एक लक्षात आले म्हणून उदाहरण सांगतो. माझा मित्र एक मुलगी बघायला गेलेला होता. तर साधारण दोघांचं वय 30-31 वर्ष, त्या मुलीचं आणि या दोघांचं पण. मग तू रिलेशन मध्ये होतास का, मी रिलेशन मध्ये होते का, वगैरे असं तसं. ती मुलगी सरळ म्हणली की मी फ्रेंड्स विथ बेनिफिट मध्ये होते. म्हणजे हे एवढं इझी झालंय का? हे मुलांच्या बाबतीत पण असेल. हे एवढं इझी झालंय का? परंतु त्या मुलीला जेव्हा लग्न म्हणजे काय, लग्नाबद्दल जेव्हा विचारण्यात आलं, तेव्हा तिला या गोष्टी माहीतच नव्हत्या. कारण ती आजही त्या गोष्टीमध्ये कम्पेअर करत होती की तो भारी का हा भारी, तो भारी का हा भारी. इन टर्म्स ऑफ पैसे बिसे सगळ्याच गोष्टी असतील. मुली भावनिक असतात, त्यामुळे जुन्या गोष्टी लगेच विसरू शकत नाहीत. परंतु एक कृपा करून एखादा मुलगा वाचवायचा असेल, एखादं कुटुंब वाचवायचं असेल, तुम्हाला तुमचं असं वाटत असेल, कारण ही गोष्ट तुमच्या भावावर सुद्धा येऊ शकते. त्यामुळं तुमचं जर काही असं प्रकरण असेल तर तुम्ही यातून वेळीच मोकळं व्हा. जुन्या गोष्टी विसरून नवीन संसार करायला या मुलाच्या घरात या आणि आपला उत्तम असा संसार पार पाडून एक समाजापुढं चांगलं उदाहरण प्रस्थापित करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमची सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. तोपर्यंत धन्यवाद.